हॅलो, गुड मॉर्निंग, नमस्कार. स्वागत आहे तुमचं आणखीन एका नवीन ब्लॉगमध्ये. हा माझा पहिलाच ब्लॉग आहे. रोज ट्राय करत होते बनवू पण माझ्याच्यानं काही जमत नव्हतं. भरपूर दिवस झाले मला करायचं होता, पण काय बोलायचं ह्याच्यातच अडत होतं. म्हटलं बोलूनच टाकू, काय रोज कधीतरी सुरुवात करावीच लागणार आहे ना, म्हणून म्हटलं आजच करून टाकू. ह्याच्या पाठीमागं पण मी व्हिडिओ शूट केलेले आहेत, पण ते असे म्हणजे मला तर काही बरे वाटले नाही, म्हणून मी सोडून दिलं. जाऊ दे म्हटलं, आणि पोस्ट पण नाही केली आणि काहीच नाही केलं. थोड्यातच आम्ही रूम शिफ्ट केली. त्याच्या आधी मी काहीतरी व्हिडिओ बनवलेले आहेत, ते मी छोट्याशाच क्लिप आहेत, एक 2-3 क्लिप असतील फक्त, त्या आधी बघून घ्या. आणि मग त्याच्यानंतर आम्ही इकडं आल्यानंतर मी काही शूट नाही केलेलं सोडा, पण कंटिन्यू मग मी आजपासून करते. आम्हाला रूम शिफ्ट करायची आहे, त्याच्यामुळं मला भरपूर पसारा पडला आहे. भरपूर माझं सगळं आवरायचं राहिलं आहे. नवरीची मॉर्निंग असल्यामुळं त्यांना डबा करून सकाळी लवकर उठून डबा करून दिला आणि ते गेले. आता राहिलेला पसारा आवरायचा आहे. तापत हा असा काहीतरी पसारा दिसतो सगळा. ही माझ्या बाळाची गाडी, शांतपणे बाळ झोपलं. तिथं पण पसारा झाला, कपडे वगैरे सगळे. काही होऊ दे, पण चहा घेतला की बरं वाटतं, म्हणून चहा घेतला. मग नंतर बाळाला नाश्ता बनवायचा होता. नाश्त्यामध्ये मी ओट्स बनवले होते. ते झाल्यानंतर राहिलेली भांडी पसारा आवरायचा होता. मग बाळ काय करतं, सारखं पायात येऊन वरती घे बोलतं, म्हणून मी भांडी घासेसपर्यंत नाही, बाकी काय काम करेसपर्यंत तिथंच त्याच्याजवळ उभी राहून त्याला किचन कट्ट्यावर उभा करते. म्हणजे तो बाहेर खिडकीतून बघत बसतो, ते किचनमधलं बाकी काही इकडं तिकडं करत राहतो. रोज पोळी भाजी खाऊन कंटाळा आलेला. बाळ पण माझं काही खात नव्हतं, म्हणून म्हटलं डोशाचं पीठ बनवावं. मग सकाळी भिजत घातलेलं आणि मग अशी बारीक करून ठेवलं. आता उद्या कसे डोसे होतात ते बघू, आणि तुमच्यासोबत पण मी शेअर करते. हे असं काहीसं पीठ झालेलं आहे माझं. आता बघू सकाळपर्यंत किती फर्मेंट होतं. सकाळी उठून बघितलं तर पीठ असं काही फर्मेंट झालं होतं. छान वाटलं बघून. आणि नंतर शंभूसाठी डोसा बनवला प्लेन, आणि आमच्यासाठी उत्तप्पे बनवलेले होते. म्हणजे जेवण दुसरं काही बनवलं नव्हतं, आम्ही एकच खाणार होतो. आणि डोशावर टाकण्यासाठी घरच्या घरी लोणी बनवलं. तर मी रोज शाई काढते, दूध माझं 1.5 लिटर असतं त्याच्यामुळे. आणि संध्याकाळच्यासाठी वांग्याची भाजी बनवलेली होती. वांग्याची भाजी आणि चपाती, असं सिम्पल मेन्यू होता. तुम्हाला वांग्याची भाजी आवडली असेल तर सांगा, मी रेसिपी देते तुम्हाला. आणि संध्याकाळी हे आमच्या दोघांची खेळ सुरू असतो. रोज संध्याकाळी असं त्याच्यासोबत खेळावं लागतं. स्क्रीनपासून दूर ठेवायचं आहे म्हटल्यावर काहीतरी उद्योग करायला लागतो. चालते. थँक्यू, बाय. प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आमच्या चॅनलला. थँक्यू.